अहिल्यानगर शहरातील हॉटेल ओनली कुरेशी यांनी 5 ते 8 कोटींच्या जीएसटीची चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी केली आहे। ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी अहिल्यानगर शहरात पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे। तर याबाबत याआधी हर्षद चावला यांनी अहिल्यानगर शहरातील जीएसटी भवन, जॉईंट कमिशनर स्टेट टॅक्स येथे देखील निवेदनाद्वारे मागणी केली। अहिल्यानगर शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षद चावला म्हणाले की नगर शहरातील हॉटेल ओनली कुरेशी शाखा क्रमांक 1 कोठला स्टँड राज चेंबर समोर यांनी जीएसटीची चोरी करून संबंधित चोरी 6-7 वर्षांपासून ते करत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। हॉटेल ओनली कुरेशीचे मालकांनी मोठ्या रकमेच्या जीएसटी चोरी करून शासनाचा 5 ते 8 कोटींचा महसूल टॅक्स बुडवलेला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। हॉटेल ओनली कुरेशी यांनी संबंधित चोरी हे कच्चे बिल ग्राहकांना देऊन केली आहे। तसेच संगणकामध्ये डुप्लिकेट सॉफ्टवेअर वापरून बिल तयार केले, त्या बिलावर जीएसटी नमूद नाही। तसेच एसजीएसटी आणि सीजीएसटी ही 2.5% प्रमाणे 5% जीएसटी दररोज चोरी केली आहे। दररोजचा हॉटेल व्यवसाय साधारणपणे 2 लाख रुपये इतका असून त्यावरील जीएसटी त्याची रक्कम 10,000 होत असून 1 महिन्याची रक्कम 3 लाख रुपये येते। तसेच 1 वर्षाची रक्कम 36 लाख इतकी होत असून चोरीचा कालावधी 8 वर्षाचा असून 8 वर्षाची जीएसटी रक्कम 2,88,00,000 इतकी होतीये। संबंधित हॉटेल व्यावसायिकाने 2,88,00,000 रुपयांची शासनाची फसवणूक केली असून याबाबत चौकशी होणं गरजेचं असून संबंधित हॉटेलमध्ये थर्मल बिलाचा वापर केला जातोय, त्यामुळे ग्राहकास याबाबत तक्रार करणं गैरसोयीचं होत आहे। संबंधित हॉटेलमध्ये जाणीवपूर्वक थर्मल बिलाचा वापर जीएसटीची चोरी करण्या हेतून वापरला जातोय, याबाबत संबंधित हॉटेल चालकास योग्य सूचना देणं गरजेचं आहे। तसेच त्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मला 50,000 रुपये देण्याची बोली केली असून मला वेळोवेळी फोन केले, तसेच कोर्टामध्ये भेटायला देखील आले। या गोष्टीमुळे ही चोरी मोठ्या प्रमाणावर असू शकते अशी खात्री झाली। तर माझ्याकडे अमीर नामक इसम यांना पाठवून 5,000 रुपये टोकन अमाऊंट म्हणून बळजबरीने दिले। मी त्यांना हॉटेल मालकास ही रक्कम परत देण्यास वेळोवेळी फोन केले, तसेच त्यांच्या जुना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील दुकानावर जाऊन त्यांना रक्कम परत देण्याचा प्रयत्नही केला, तरी देखील त्यांनी रक्कम परत घेतली नाही। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास शासनास मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार आहे आणि सत्य समोर येणार आहे। तरी या प्रकरणी चौकशी करून 15 दिवसात संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी हर्षद चावला यांच्या समवेत मयूर सिंग राजपुरोहित सकल हिंदू समाजतर्फे ते उपस्थित होते। सदरचा हा विषय पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा की आता ईद ह्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही जिहादी प्रवृत्तीचे लोक ओनली कुरेशी हा हॉटेल याच्यावर मागील 2-3 दिवसापूर्वी मी एक जीएसटीचा अर्ज देखील दिला होता की जीएसटीची हातचोरी करतो। तसंच हे बिल देखील पाठवलंय, याच्यामध्ये हायलाईट केलेले हा बीफ किमा म्हणून बीफ किमा, बीफ मसाला अशा गोष्टी देतोय। बीफ हा ओरिजिनल आपण आता गुगलला देखील सर्च केलं किंवा डिक्शनरीमध्ये देखील पाहिलं तर बीफचा अर्थ हे गौमांस होतं आणि गौमांसावर बंदी आहे। खुलेआमपणे हा बिलमध्ये बी मेन्शन करतोय हा बीफ विकतोय आणि खुलेआमपणे हा जीएसटीची बी चोरी करतोय। तरी सदर याच्यावर आतापर्यंत पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली, असे गौरक्षक आहे यांनी देखील कारवाई केलेली आहे। काल संयुक्त कारवाई झाली कुरेशी यांच्यावर 300 ते 400 किलोचं मांस धरलं गेलं आणि ती कारवाई 4 वाजता झाली आणि आपण बघू शकतो 4:51 हा बीफ विकतोय। म्हणजे याच्याकडं किती मोठ्या प्रमाणात हा साठा आहे आणि हा साठा हिने आणला कुठून, याची पूर्णपणे नगरमध्ये मोनोपोली चालू आहे। भासम असे 2 इसम आहे जे हे बीफची विक्री करतात। तसेच हॉटेलच्या नावाखाली जीएसटीची देखील चोरी केलेली आहे, यांना देखील ऑनलाईन पैसे मारले काल। आणि अजून जीएसटी मध्ये अजून एक पुरावा माझ्याकडे असा आलेला आहे की यांची असा ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये दिसून आलं की यांची लिमिट संपली। आता लिमिट 1 लाख रुपयाची यांची संपली आणि 1 लाख रुपयाच्या पुढचा यांचा हे आहे बिझनेस आहे आणि यांचे विविध अकाउंट आहे। हे वेगळ्या खात्यावर यांची लिमिट संपली आणि नंतर यांनी हा वेगळा खाता दिला, याच्यावर मी पैसे मारले। नाही, इथून पुढे जेवढे बी बीफ विकणारे लोक असतील
त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्न प्रशासनाने ही कारवाई केलीच पाहिजे. आणि सध्या जर का फूड अँड ॲडल्ट्रेशन डिपार्टमेंट अन्न भेसळ विभाग यांनी जर का यांच्यावर येत्या दिवसात हॉटेल कुरेशी यांना सील केलं नाही, यांना सील लावलं नाही, यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही त्याचा घेरावा घालणार आहे 100%. आणि कलेक्टरला देखील आम्ही सोमवारी जाऊन या सगळ्या गोष्टीच्या माहिती देणार आहे. कलेक्टर साहेबांना देखील आम्ही अल्टिमेटम देणार आहे. सकल हिंदू समाज आणि त्यामधील गौरक्षक, महाराष्ट्रभरमधील गौरक्षक येतील, बीफ विकणारे हॉटेल कुरेशी आणि हे अन्न भेसळ विभाग यांनी याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही यांना घेराव घालणार आहे. आणि अन्न भेसळ विभाग हे झोपलेले आहेत का? यांना कुरेशी हे पैशाचा वारा देऊ राहिलेत का? शांतपणे झोपलेले आहेत का अन्न भेसळवाले? हे कारवाई का करत नाही? आमचे गौरक्षक दिवस रात्र पळापळ करतेत. आमचे गौरक्षक दिवस रात्र पळापळ करते. पोलीस विभाग दिवस रात्र परिश्रम घेऊन हे गाया धरतेत. अन्न भेसळवाले हे मीठ मिरची लावून तंदुरी करून तिकडं विकतेत. अन्न भेसळवाले हे करतेत काय? त्यांना खरोखर झोप लागलेली आहे का? त्यांना आम्ही तिकडं जाऊन घेराव घालून त्यांना चहा पाजू, रेडबुल पाजू, त्यांना त्यांची झोप उडण्यासाठी आमची हे देखील तयारी आहे. आणि माझे तमाम पत्रकार बंधू इकडे आले याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय महाराज. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.